महेश ओवे साहेब या ठिकाणी आहेत, अमित ठाकरे सुद्धा येणार आहेत, संदीप देशपांडेजी पण या ठिकाणी आहेत आणि आपण पाहतोय की या ठिकाणी विविध जे नेते पदाधिकारी कार्यकर्ते ते सुद्धा पोहोचलेले आहेत। संदीपजींकडे सगळ्यात आधी जाणार आहोत। तयारी पूर्ण झालेली आहे आणि पुन्हा ठाकरे बंधू एकत्र एकाच व्यासपीठावरती आहे। हे दृश्य किती सकारात्मक आहे, किती छान आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांच्या हितासाठी आज दिवाळीचा सण आहे आणि आपण आज सगळेजण या दीपोत्सवासाठी जमलेलो आहोत आणि साहजिक त्यामुळे कुटुंब हे सणासुदीला एकत्र येणं म्हणजे अतिशय चांगली गोष्ट आहे, अतिशय आनंदाची गोष्ट आहे, आनंद द्विगुणित करणारी गोष्ट आहे आणि या दीपोत्सवाचा आनंद अख्खा महाराष्ट्र घेत असतो, तो यावेळेला द्विगुणित होईल। नक्की संजय राऊत म्हणतात की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, याला कुणी रोखू शकत नाही, काय म्हणाल याबद्दल? निश्चितपणे काय म्हणजे रोकायचं किंवा याचा काय प्रश्न आला? आणि इतर जे पक्ष ते सुद्धा दिवाळी आपली आपली साजरी करतायत। शरद पवार म्हणतात की आम्ही काळी दिवाळी साजरी करणार आहोत, पूरग्रस्त भागामध्ये जास्तीत जास्त मदत देणार आहोत, तसा काही मानस आपला सुद्धा आहे का? मला असं वाटतं दिवाळीचा उत्सव आहे, म्हणजे जो अतिवृष्टी झाली किंवा ह्याला सरकारने मदत केलीच पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे। आजचा दिवस किती विशेष आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। संपूर्ण महाराष्ट्रालाही उत्कंठ आहे की युतीची घोषणा नेमकी कधी होणार, कारण आता औपचारिकता राहिली अशी चर्चा। आजचा हा जो दीपोत्सवाचा दिवस आहे हा सणासुदीचा दिवस आहे, प्रत्येक गोष्ट काय आपण राजकीय चष्म्यातनं बघितली पाहिजे असं नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे, तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता नेमकं भूमिका राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची काय असणार आहे आणि इथे जे लोक जमलेले आहेत, व्यासपीठावर जे लोक उपस्थित राहणार आहेत, बाहेर जे लोक या ठिकाणी शिवसैनिक मनसैनिक उपस्थित राहणार आहेत, त्यांना नेमका दिवाळीनिमित्त दोन्ही ठाकरे बंधू काय संदेश देणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।